स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। काल आपण थांबलो होतो 14व्या अध्यायावरती। 14वा अध्याय आपला पूर्ण झालेला आहे, ज्यात आपण पाहिलं सायनदेवांना श्री गुरूंनी कशा प्रकारे मरणापासून वाचवलं। तर आज 15वा अध्याय आपण चालू करतोय। तर चला चालू करूया। अध्याय 15वा। श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य। श्री गुरु हे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य करत होते हे आपण फक्त ऐकलेले। आज आपल्याला साक्षात त्यांची जी मेन स्टोरी आहे ती माहिती पडेल। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे। मी आता काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका। पूर्वी परशुरामांनी समस्त पृथ्वी क्षत्रियरहित केली। ती ब्राह्मणांना दान देऊन ते पश्चिम समुद्रावर गेले, पण त्यांनीही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही। ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्यांच्यापाशी गेले। त्यांचा लोभ पाहून ते कंटाळले आणि त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिले। साधूंचे महात्म्य वाढले की साधू, असाधू, धूर्त, हौशे, नवशे, गौशे असे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात। त्या प्रकारे प्रत्येकाचे काही ना काही गाऱ्हाणे असते। त्यांना त्या साधूंच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते। हे चक्र कधीही थांबत नाही। प्रश्न वरदान देण्याचा नसतो, तर त्यांच्यापैकी योग्य कोण अयोग्य कोण हे पाहणेच गरजेचे असते। या सर्व गोष्टींमुळे साधूंना तपश्चर्येसाठी वेळ आणि एकांत मिळत नाही। श्री गुरु नरसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहिती होती, म्हणून लोकांचा उपद्रव होऊ नये यासाठी ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने जाऊन राहिले। म्हणजे बघा, जसंच की कोणाला माहिती होतं की आपल्याकडे आपल्या इथे गावामध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये कोणीतरी असे महान योगी आलेत, साधू आलेत, तर तसेच जनतेचे लोकांचं तिथे गर्दी लागते। तिथे त्यात कोणी खरेखुरे भक्त असतात, कोणी फक्त स्वार्थासाठी आलेले असतात, तर तिथे खूप अशी भरमार लागून जाते। आणि त्यामध्ये ते जे योगी पुरुष असतात ते बोलतात की आम्हाला वरदान द्यायला काही प्रॉब्लेम नसतो, पण त्यापैकी चांगलं कोण, वाईट कोण, कोणत्या मनशेने आलं हे सगळं विचार करायला वेळ नाही मिळत। त्यामुळे नरसिंह सरस्वती जे आहेत ते स्वतः वैजनाथ या क्षेत्री जाऊन गुप्त रूपात राहिले की असं सगळं काही व्हायला नको आणि त्यांना शांतपणे त्यांना जे कार्य करायचं होतं ते त्यांना करता यावं यासाठी ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपात त्यांनी वास्तव्य केलं। त्यावेळी त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले। त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले, आता तुम्ही सर्व जण तीर्थयात्रेस जा।